केलं तर नक्कीच तुम्हाला सुखी आणि पती पत्नीतले संबंध हे अतिशय छान राहतील आणि त्यामध्ये दुःख निर्माण होणार नाही। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे जे सगळ्यात महत्त्वाचं असतं की स्वयंपाक। आता तो स्वयंपाक पती करीत असो किंवा पत्नी करीत असो, पण आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त पत्नीच स्वयंपाक करतात, परंतु बऱ्याच पुरुषांना त्या पत्नीतल्या स्वयंपाकाचा दोष काढण्याची सवय असते। ठीक आहे, मला मान्य आहे, काही मुलींना स्वयंपाक छान येत असेल किंवा काहींना थोडासा कमी छान येत असेल, परंतु जे येतंय त्याला जर तुम्ही प्रोत्साहन देत राहिलात तर नक्कीच त्याच्यात बदल होऊ शकतो आणि समोरच्याला सुद्धा त्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळते। पण बऱ्याच असे सवय असते, आज हे घाणच झालंय, हे खारटच झालंय, हे तिखटच झालंय, म्हणजे प्रत्येक वेळेस जी नाव ठेवण्याची सवय आहे ती बदलणं गरजेचं आहे। कारण स्त्रियांना मेहनत करून त्यांनी जो 1 ते 2 तास वेळ देऊन जो स्वयंपाक केलेला असतो त्याला जर कुणी थोडेसे वाईट म्हटलं किंवा त्याला जर त्याचं गुणगान नाही घातलं तर त्यांनी जी केलेली मेहनत आहे त्यावर पूर्णपणे पाणी फिरल्यासारखं होतं। म्हणून त्यांना प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या आणि शक्यतो अशा संबंधामध्ये चांगल्या पद्धतीनं बोला। अशा काही जर गोष्टी तुम्ही पाळल्या तर नक्कीच पती पत्नीमधले संबंध हे अतिशय उत्कृष्ट, चांगले आणि दीर्घ आयुष्य जातील। त्यामुळं कुठलंही भांडण होणार नाही आणि जरी आपण संयुक्त कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जरी आलो असलो आणि विभक्तमध्ये फक्त आपण आणि आपले मुलं हे जे आहेत, त्यामुळं आपल्या मुलासमोर पती पत्नीनं शक्यतो भांडण न करता किंवा कुठलाही अपशब्द न बोलता जर राहिले तरी नक्कीच ते मुलं तुमचे देशाचे आदर्श किंवा चांगल्या करिअरमध्ये आपलं आयुष्य घडवू शकतात। म्हणून पती पत्नीनं संबंध जपताना आपण काय करायला लागलो याकडे लक्ष देऊन, आपल्या छोट्या छोट्या गोष्टीच्या गरजेकडे लक्ष देऊन जर पती पत्नीला एकामेकाला मनातून स्वीकारले तर नक्कीच एक सुखी आणि आदर्श कुटुंब तयार होऊ शकते, या मताचा मी आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आज आपण येथे थांबू। धन्यवाद, नमस्कार।